आपले पुरे एकदम फुगत आहे, तुम्ही बघू शकता. आणि कांदा मिरचीची जाळीदार गुबगुबीत भजी. तर हे बघा माझ्या मैत्रिणींना आपली मस्तपैकी अशी घट्ट बासुंदी तयार झालेली आहे पुरीबरोबर खाण्यासाठी. पारंपरिक पद्धतीने आपण बासुंदी बनवतोय. सध्या सणावाराचे दिवस चाललेले आहेत, तर बासुंदी घरात सगळ्यांनाच आवडते. तर त्याच्यासाठी इथे आपण 3 लिटर दूध घेतलेलं आहे. कढईत आधी आपण ओतून घेतलं आणि तापून घ्यायचं आहे आणि तापल्यानंतर मग त्याला सतत हलवत राहायचं. दूध हे आता तापलेले उकळायला लागलेले आहे, तर चमच्याच्या साहाय्याने सतत हलवत राहायचं आजूबाजूच्या काठ वगैरे सगळं. आणि हा चमचा त्याच्यातच ठेवायचा म्हणजे दूध ओतू जात नाही. मीडियम गॅसवर आणि सतत हलवत राहायचं. हे आपण पारंपरिक पद्धतीने बासुंदी करतो. याच्यात काही घट्ट होण्यासाठी आपण टाकणार नाही आहोत. याच्यासाठी इथे आपण म्हशीचं दूध घेतलेलं आहे, घट्ट दूध 3 लिटर. तरी पण आपल्याला बासुंदी करायला वेळ लागणार असेल, जरी आपण घट्ट दूध घेतलं पण तरी वेळ लागतो. तर ही बासुंदी काय अशी झटपट बनत नाही. तर ही वरची मलाई येते ना, ही सतत मोडत राहायची आणि हलवत राहायचं दूध. बघा दूध आता बरंच साठलेलं आहे. आता आपण या स्टेजला काय करायचं आहे, त्याच्यात आपण आता बदाम काजू आहे ना तुकडे करून टाकून घेऊया. नंतर चारोळी पण टाकून घेऊया, किशमिश. तर मिक्स करून घेऊया. तरी अजून आपल्याला बासुंदी बनायला वेळ लागणार आहे, अर्धा पाऊण तास तरी. आता साखर टाकून घेऊया. 1 स्टीलची वाटी आपण ही या साईजची घेतलेली आहे, तेवढी साखर टाकून घेतली. तुम्हाला जास्त गोड हवा असेल त्याच्यानुसार तुम्ही टाका, किंवा कमी गोड हवा असेल त्याच्यानुसार टाका. त्याच्यात आपण आता विलायची साखरमध्ये दळून घेतली, ती पण टाकून घेतली आहे. नंतर जायफळ किसून टाकूया त्याच्यात. चव खूप छान येते मग बासुंदीला. आता आपलं बासुंदीमध्ये सगळं टाकून झालेलं आहे. फक्त आपल्याला बासुंदी आता म्हणजे दूध आटवायचं आहे अजून, आणि छान मस्त घट्ट बासुंदी बनवायची आहे. आता येता जाता आपण हिला पुन्हा हलवत राहू आणि बाकीचं काम तोपर्यंत आपलं होतं. तरी 1 तास झालेलं आहे आपली बासुंदी. बघा तुम्ही बघू शकता किती घट्ट झालेली आहे. आपण हे केशर दुधात भिजवून घेतलेलं होतं, हे पण टाकून घेऊया गरम दुधात, त्याच्यामुळे कलर पण खूप सुंदर येतो. तर हे बघा माझ्या मैत्रिणींना आपली मस्तपैकी छान बासुंदी घट्ट तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. खूप चवदार लागते अशी बासुंदी, तुम्ही करून बघा. तर आता बासुंदी आपली तयार झालेली आहे. आपण बटाट्याची पिवळी भाजी म्हणजे सुकी भाजी बनवतोय त्याच्यासोबत. तर बटाटे इथे उकडून साल काढून घेतले, कापून घेतलेले आपण. आणि कांदा मिरची कढीपत्ता घेतलाय फोडणीसाठी, कोथिंबीर. चला आता आपण फोडणी देऊया. आता कढईत आपण तेल टाकून घेतलंय, मोहरी टाकली. मोहरी छान तडतडू द्यायची. जिरं टाकलं, लसूण कापलेलं. आपण मिरची आणि कोथिंबीर आपलं कढीपत्ता टाकून घेतलाय, फ्राय होऊ द्यायची. मग कांदे टाकू. आता कांदा टाकून घेऊया. कांदा लवकर शिजण्यासाठी आणि लाल होण्यासाठी मीठ टाकले आपण. तर आपण त्याच्यात अद्रक किसून टाकूया. आता त्याच्यात हळद टाकून घेऊया आणि धनेपूड टाकून घेतली आपण. कुठल्याही भाजीत आहे ना धनेपूड टाकायची, चव खूप छान येते भाजीला. आता आपण त्याच्यात बटाटे टाकून घेऊया. आता त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आपण आधी कांद्यात पण टाकले आहे. आता मिक्स करून घेऊया. आता कोथिंबीर टाकूया. आता सगळी भाजी मिक्स करून घेऊया आणि एक वाफ काढून घेऊया. मस्तपैकी झाकण ठेवायचं. आपली भाजी तयार. तर आपली मस्तपैकी भाजीला वाफ आलेली आहे. भाजी तयार
झाली. आता गॅस बंद करूया. आता बासुंदी म्हटलं तर पुरी सोबत पाहिजेच, तर त्याच्यासाठी इथे आपण 2 वाटी कणिक घेतली आहे आणि इथे आपण 1 वाटी रवा टाकून घेतलेला आहे. चवीनुसार मी थोडंसं पुरीमध्ये तेल टाकून घेतलं आहे. आता हे सगळं चोळून घ्यायचं. आता आपण पाणी टाकून भिजवून घेऊया. गोळा भिजला गेला आहे. जास्त नरम किंवा कडक असं नाही भिजवायचं, असं मीडियम भिजवायचं आहे, म्हणजे आपली पुरी मग छान फुलते, तेलकट होत नाही, तेल पित नाही ती. सोबत मस्तपैकी पकोडे बनवतो आहे, म्हणजे भजी. त्याच्यासाठी ते आपण 3 मोठे साईजचे कांदे कापून घेतले, हिरवी मिरची कापून घेतली आहे. आता आपण पीठ भिजवून घेऊया. कोथिंबीर, आता मीठ चवीनुसार आणि ओवा घेतला आपण. ओवा हातावर थोड्याशा चोळून घ्यायच्या. ओवा टाकल्यामुळे कसं वातुळ वस्तूचं पोटाला बाधा होत नाही. आता हळद टाकून घेऊया. नंतर जिरंही हातावर चोळून टाकून घ्यायचं. मी भज्यांमध्ये जिरंही टाकते, त्याच्यामुळे छान चव येते. आता इथे आपण हरभरा डाळीचं पीठ टाकून घेऊया. तर इथे आपण 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे. आता पाणी टाकून भिजवून घेऊया. भज्यांमध्ये कसं आधीच जास्त पाणी नाही टाकायचं, कारण ते नंतर पातळ होतं. आपण मीठ वगैरे टाकलेलं असतं ना, तर घट्ट पीठ भिजवायचं, कारण आपण पुरी पण लाटणार आहोत आधी, तोपर्यंत मग भज्यांचं पातळ व्हायला नको. थोडं चिमूटभर आपण सोडा टाकून घेतला आहे. इथे आपलं आता पीठ भिजून तयार झालं आहे. एवढं घट्ट भिजवायचं. तोपर्यंत आपण आता पुरी लाटून तळून घेऊया. आता आपण पुऱ्या तळून घेऊया. थोडंसं आता पीठ लावून घ्यायचं आणि लाटून घेऊया. हे बघा आपली पुरी लाटली गेली आहे. असं दुसरी तुम्हाला लाटून दाखवते. छोटी मोठी तुम्हाला केवढी साईज पाहिजे तेवढी लाटायची. आपण कढईत तेल ठेवून घेतले. आता तळून दाखवते तुम्हाला. हे बघा किती टम पुरी फुललेली आपली. रवा टाकल्यामुळे काय होतं ना, पुरी मस्त होती, टम फुगते आणि खूप वेळ चांगली असते बघ फुललेली. हे बघा आता पुरी तळली गेली, काढून घेऊया. अशी दुसरी पुरी आपण तळून घेऊया. पुरीचं तेल छान निघू द्यायचं, म्हणजे तेलकट होत नाही. सगळं झाऱ्याने असं करून द्यायचं, म्हणजे पुरी मस्तपैकी टम फुगते. तर अशा मी सगळ्या पुऱ्या आता तळून घेते. पुऱ्या झाल्या, आपलं पकोडे तळून घेऊया. तेल टाकून घ्यायचं. आता आपण पलट करून घेऊया. मस्तपैकी पकोडे तळले गेले, आता काढून घेऊया. हे बघा आपली बासुंदी किती छान तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. अशी घट्ट मलाई येते त्याला. ती मलाई मोडून घ्यायची. पुरी सोबत काय लागते, हा हा, मला तर फार आवडते. तर आता बासुंदी आपण इथे सर्व करूया. बघू शकता अगदी मस्त रबडीदार बासुंदी तयार झालेली आहे. कुठलाही खवा मावा न वापरता पारंपरिक पद्धतीने आपण ही बासुंदी तयार केली आहे. तर हे बघा माझ्या मैत्रिणींना आपली मस्तपैकी अशी घट्ट बासुंदी तयार झालेली आहे पुरीबरोबर खाण्यासाठी. तर ह्या श्रावण सोमवारी शिवशंकरांना नक्की बासुंदी, पुरी, भजी असं मस्तपैकी नैवेद्य द्या. बटाट्याची भाजी, गरमागरम पुरी, भजे,
तर इथे आपला ताट सर्व करून झाला आहे. तर श्रावण महिन्यात शंकर भगवानांना नक्की हा नैवेद्य द्या. तर रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते. तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.